माशाच्या विष्टीचं फ्लॉक वापरून खाद्यात रूपांतर केलं जातं. तर ते रूपांतर कसं केलं जातं, जी आता ह्या टाकीची कॅपॅसिटी 30,000 लिटर पाण्याची आहे. त्याच्यामध्ये आपण 2,000 माशाची पिलं सोडतो. 2,000 माशाची पिलं सोडल्यानंतर शेततळ्यात आपल्याला 6 महिन्यात मासा अर्धा किलोचा होतोय. तर आपल्याला हा बायोफ्लॉकमध्ये अर्धा किलो करायचा ना. तर त्याच्यासाठी आपल्याला कमी जागेत जास्त क्वांटिटी सोडायची. तर ते आपल्याला जर 2,000 किलो सोडायचं म्हटलं तर 5 गुंठ्याचा एरिया पाहिजे. तर आपला हा फक्त 30,000 लिटरचा एरिया आहे. ह्याच्यात जर ह्या साईजचा मासा झाला 2,000 पिल्लं सोडल्यानंतर जरी 25% मर झाली तरी आपली सरासरी 1,500 पिल्लं जरी ह्याच्यात धरली तरी तुमची ह्या साईजचं मासं व्हायचं म्हटलं तर माशाला मासा घासून चालणार आहे. त्याच्यासाठी जास्त प्रमाणात ऑक्सिजन लागणार आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे, जो ऑक्सिजन दिला आहे हा ऑक्सिजन जर तुमचा बंद पडला, जर ती तुम्ही जी फ्लॉक वापरणार आहे प्रोबायोटिक, गुळ, मीठ, माती ह्याचं जे आंबवून 72 तास करून ह्याच्यामध्ये शिंपडल्यानंतर त्या विष्ठेचं रूपांतर खाद्यात केलं जातं. म्हणजे थोडक्यात दुधाचं दही तसं रूपांतरित आपण याच्यात केलं जातं. छोटे छोटे कण दिसतात तर ते तुम्हाला आता इथं कुठं विष्ठा दिसते का ह्या पाण्यात दोऱ्या वगैरे काय, तर ती ही जी कण तयार होते तीच मासं खातात. म्हणजे फ्लॉक टाकल्यामुळे जी कण तयार झाल्यात तीच मासं खातात आपली कंटिन्यू. तर त्या बॅक्टेरिया जर तुम्ही ऑक्सिजन तुमचा बंद पडला तर त्या बॅक्टेरिया मारतात. बॅक्टेरिया मारले की अमोनिया वाढतो आणि अमोनिया वाढला की तुमचं मासं मरायला सुरुवात होती. त्याच्यासाठी बायोफ्लॉक पद्धत करायची म्हणजे की तुम्हाला 24 तास ऑक्सिजन पाहिजे. लाईट गेली तरी तुमचं 10 ते 15 सेकंदा किंवा एका मिनिटाच्या जनरेटर चालू झाला पाहिजे. जर तुमचा ते जनरेटर किंवा लाईटचा प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला सरासरी लईत लई 20 मिनिटं ते अर्धा तासापर्यंत तुम्ही ही मासे दम काढू शकतात. पण त्याच्यानंतर तुमच्या माशाची मर व्हायला सुरुवात होईल. त्या पोल्ट्री सारखं आपण जे पाहिजे सी पोल्ट्री तर पण अजून काम आहे जनरेटर पाहिजे. जनरेटर पाहिजे. आमची लाईट गेली तरी आमचं जनरेटर मनाने चालू होतं. जनरेटर किती कॅपॅसिटीचा लागतो एवढ्या? तुम्ही जर स्वतः आता आमचं कसं आहे, आम्ही संध्याकाळी 6 वाजता जातो म्हणून आम्हाला ऑटो जनरेटर आहे 7.5 KVचा. तुम्ही जर तिथं आता शेतकरी कसा असतो तिथंच असतो घरापाशी हा प्रोजेक्ट तुम्ही साधा बी इंजनवरचा बी करू शकता. ते काय 1 लाख रुपयापर्यंत मिळतो. तसं आमचा 2.5 लाख. आणि स्ट्रक्चरला कॉस्ट किती लागते? ही सरासरी एक स्ट्रक्चर बनवाय जर आमच्याकडून बनवून घेतलं तर टोटल तुम्हाला 80,000पर्यंत जातो. तुम्ही ट्रेनिंग घेता का नाही त्यावेळेस आपण तुम्हाला हीच प्रॅक्टिकलमध्ये शिकवतो. टाकी कशी बांधायची, पेपर कसा कुठं मिळतो, कितीला मिळतो, काय सगळं शिकवलं जातं. ऑक्सिजन कसा द्यायचा, फ्लॉक कसा बनवायचा, स्लज कसा काढायचा सगळं शिकवलं जातं. त्या चेंबरमध्ये स्लज काढला जातो. मग स्लज किती काढायचा, स्लज काढल्यानंतर पाण्याची कॅपॅसिटी किती वाढवायची हे सगळं तुम्हाला शिकवलं जातं. पाणी तुम्ही रिप्लेस करता का नाही? तुम्ही फ्लॉक वापरल्यावर रिप्लेस नाही करायचं. फ्लॉक वापरल्या नसेल पाणी चेंज त्याचं काही प्रमाण नाही टोटलच खाली आउटलेट आहे मध्ये. तिकडे कॉक चालू केलं की 1 तासात टाकी मोठी 3 इंची पाईप लागली. 5 गुंठे 7 टाके 5 गुंठे तिकडे या भाजीपाला बघा. ही एक ऑपोनिक्स आहे. ह्या जण बायोफ्लॉकचा काय संबंध नाही, सेपरेट आहे. बघा टोमॅटो ही कशा आहे, मिरच्या ही टोटल आले का सगळं इकडे इकडे बघा पाण्याच्या मशीनच्या ह्याच्यावरती भाजीपाला लागवड दगडामध्ये आपण ही रोपं लावलेली. टोमॅटोचं तुम्ही समोर बघताय त्याला फळ किती लागले, त्याची ग्रीप किती झाली, त्याला कुठलंही औषध मारलेलं नाही. जर आम्ही औषध मारलं तर आमच्या माशाला धोका आहे, त्याच्यामुळे आम्ही ह्याला औषध मारू शकत नाही. तर ही रोपं बी लावताना आपण टोटल दगडामध्ये लावली. फक्त ही माशाच्या पाण्यामुळं जी माशाच्या विष्ठीचं पाणी या मुळांना खत म्हणून चांगल्या प्रकारे काम करतो. फक्त आपण रिसायकल चालू केलेली. तिथे एक बायोफिल्टर बसवलाय, त्याच्यातून पाणी त्या साईडला रिसायकल येऊन आपण तिथे 1 HP छोटीशी मोटर टाकलेली आहे. टाक्यात सामान लेवल केलेली, त्याला फ्लश आहे. तुमची ह्या बॅलरची 4 बॅलरची लेवल झाली की मनाने ती फ्लश ओपन होतो. त्या बॅलरचं पाणी तिकडे जातं. म्हणजे थोडक्यात हवा पाणी वापसा कसा राहणार येतो आपल्या तशी सिस्टीम आहे याची. ही मुळं आपण लावताना धुवून लावलेली टोटल धुवून. मिथेन बाहेर काढतो खालनं पाईपलाईन केली ना याच्यात पाणी म्हणजे येणार ते
फ्लॅश सोडणार पाण्यात ही मिरच्या आम्ही आता कृषकला लावलेल्या बघा मनाने लावणार माशांचं जे विशिष्ट पाणी आहे त्याच्यामध्ये पण आपण अशा प्रकारे थोड्याफार प्रमाणात आणि शेती करतो. टोटल सेंद्रिय याला औषध वगैरे कुठलंच नाही ती जी टोमॅटो दिसतात ना त्याला कसलंच औषध नाही कसलंच हा आणि ती टोमॅटो तुम्ही तोडून 8 दिवस ठेवा कडकच राहणार अजिबात असं बिलबिल होणार नाही आपल्या शेतीतील टमाट्यावर साधारणतः असं करायचं म्हटल्यानंतर हे खर्च किती येतो सगळा ओव्हरऑल? ही आता आपण हा डेमो दावलाय तुम्हाला नाही नाही ह्याच ती का 10 लाखापर्यंत पूर्ण वरचं नेट सगळं टोटल जनरेटर सकाळ हा 10 लाख आज किती माल निघणार साधारणतः? 3.5 टन निघाले. किती 6 महिन्याला? 6 महिने ड्रिपर का टाकले रिंगा का टाकले वारकले फिल्टर करायचं तिकडून पाणी गोल गोल फिरतंय ते फिल्टर करायचं